मुसलमान का मतलब कांग्रेस, कांग्रेस का मतलब मुसलमान। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या या वक्तव्याने काँग्रेस पक्षाची रियालिटी पुन्हा एकदा समोर आली। तसं तर हे वक्तव्य त्यांनी जुबिली हिल्स पोट निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेलं, पण ते देशभर ऍप्लिकेबल आहे आणि वादग्रस्त सुद्धा। तेव्हा अशा वक्तव्याचा विरोध होणार नाही असं कसं होईल? देश में रहना है तो जय श्रीराम बोलना पडेगा। हनुमान चालीसा म्हटलं म्हणून उद्धव ठाकरेंनी मला जेलमध्ये टाकलं आणि ओवेसींच्या संदर्भाने 15 मिनिटांच्या बदल्यात आम्हाला 15 सेकंद पुरेशी आहेत असा वाद ओढवून घेणाऱ्या माजी खासदार आणि भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी रेवंत रेड्डी यांच्या निमित्ताने काँग्रेसवर निशाणा साधत जहरी टीका केली। काँग्रेसने या निवडणुकीत कसे मुस्लिम उमेदवार दिलेत त्यांची नावे सांगत अमरावतीतल्या भाजपाच्या कार्यकर्त्या मेळाव्यात त्यांनी टीकेचे बाण सोडलेत। काँग्रेसची परिस्थिती बघा किती आहे। अचलपूर मतदारसंघामध्ये नाव काय? नबीब। काय नाव आहे? नबीब। अंजनगाव मध्ये कोण आहे? आयशा बानो, काँग्रेसची उमेदवार। चिखलदरामध्ये अब्दुल आणि चांदूर बाजार मध्ये तबस्सुम। किती कठीण आहे। काँग्रेसची अशी परिस्थिती झाली की तेलंगणाचे आमचे जे मुख्यमंत्री आहे ते म्हणतात काँग्रेस म्हणजे मुस्लिम, मुस्लिम म्हणजे काँग्रेस। काय म्हणतात? काँग्रेस म्हणजे मुस्लिम म्हणजे। आणि या जिल्ह्यामध्ये प्रत्येक काँग्रेसचा झेंडा जो कोणी दिलेला आहे कोणाला, ते सगळे मुस्लिम लोकांना दिलेला आहे। त्यांना हिंदू नहीं, जब उन्होंने डिक्लेअर ही कर दिया है काँग्रेस मतलब मुस्लिम, मुस्लिम मतलब काँग्रेस, तर आमचा एकही मतदान त्यांना जाणं म्हणजे कोणाला जाणं आहे? हे म्हणणं आहे। अर्थात राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी राणांच्या वक्तव्यावर पलटवार केलाय, पण या निमित्ताने मूळ मुद्दे सोडून भलत्याच विषयांना पुढे करण्यात राजकारणी कसे एक्सपर्ट असतात हे दिसतं। जाता जाता लेटेस्ट अपडेट, नवनीत राणा यांना पुन्हा खासदार होण्याची इच्छा आहे, त्यावर तुम्ही जास्त दिवस माजी खासदार राहणार नाहीत असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिलाय। या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं? पुन्हा खासदार होतील त्या? हे कमेंट करून नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।